महत्वाचा निर्णय, ज्याला मी महाराष्ट्रासाठी एक गेम चेंजर म्हणून निर्णय म्हणेन, त्या निर्णयाची माहिती घेण्याच्या दृष्टिकोनातून आज मी इथे उभा आहे। वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्ग हा राज्य शासन मार्फत करण्याचा निर्णय आणि त्या संबंधित कारवाई करण्याचे निर्देश माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज दिलेले आहेत। वैभववाडी कोल्हापूर जो रेल्वे मार्ग आहे, ज्याच्यामुळे असंख्य महत्वाची विकासाची दालनं उघडणार आहेत। प्रामुख्याने कृषी व मत्स्य उत्पादनाच्या वाहतुकीला चालना, पर्यटन आणि व्यापारामध्ये वाढ, पूर व भूसंकलनाच्या काळातील पर्यायी सुविधा, दळणवळणाचे मार्ग, दोन्ही विभागांच्या संतुलित सामाजिक व आर्थिक विकास, या सगळ्याची दालनं या एका निर्णयामुळे उघडणार आहेत। याची भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले आहेत। या एका निर्णयामुळे महाराष्ट्र आणि आमचं कोकण आर्थिक विकासाच्या दिशेने अतिशय गतिमान पद्धतीने आमची वाटचाल सुरू होणार आहे। या निर्णयासंबंधित रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार सन्मान्य नारायण राणे साहेब यांनी या संबंधित वारंवार राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा ते करत होते। त्यांच्याही या निर्णयामध्ये आम्हाला मार्गदर्शन लाभलं आणि म्हणून आज जो आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्ग हा राज्य शासनामार्फत करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, त्याचा मी बंदर विकास मंत्री म्हणून, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी मनापासून स्वागत करतो। या एका निर्णयामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराची संधी आमच्या तरुण तरुणींसाठी तयार होणार आहे। मनी ऑर्डर संस्कृती जी मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या कोकणामध्ये वर्षानुवर्ष सुरू होती, म्हणजे आमच्या कोकणातले तरुण हे मुंबई, पुणे, नाशिककडे जे जायचे नोकरीसाठी, धंद्यासाठी, व्यवसायासाठी, या अशा निर्णयामुळे ते परत एकदा आपल्या मूळ गावात, मूळ जिल्ह्यात रोजगाराच्या दृष्टिकोनातून परत एकदा परतीचा प्रवास करण्यासाठी निश्चित पद्धतीने सुरू करतील असा माझा ठाम विश्वास आहे। म्हणून परत एकदा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या महायुतीच्या सरकारचं मी मनापासून आभार मानतो। धन्यवाद। झालेला आहे, निर्देश दिलेला आहे। आता बजेट निश्चित होईल, भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होईल। जसं टप्प्याटप्प्याने या बाबतीमध्ये बजेट तयार होईल त्या बाबतीत तुम्हाला माहिती दिली जाईल। आमच्यासाठी आनंदाची बातमी एवढीच आहे की वैभववाडी रेल्वे जो मार्ग आहे त्याला हिरवा कंदील मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे निश्चित पद्धतीने कोकणासाठी हा एक ऐतिहासिक आणि गेम चेंजर निर्णय आहे। सर्वात महत्वाचं मॅडम, कारण का जो स्थानिक आमचं बाजारपेठ आहे, आंबा, काजू, मत्स्य व्यवसाय, या सगळ्याला चालना या माध्यमातून मिळणार आहे। जेव्हा कोकण हा पश्चिम महाराष्ट्रावर जोडला जातो तो मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या बाजारपेठाला फायदा भेटतो, दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होते। आज आमचं सिंधुदुर्गाचं दरडोई उत्पन्न जवळपास 2.5 लाखाच्या घरात आहे। आमच्या सगळ्यांची असा मानस आहे की ते 4.5 ते 5 लाखाच्या घरामध्ये जावं आणि त्यासाठी हा प्रकल्प अतिशय महत्वाचा ठरणार आहे। नक्की महत्वाचं ना, ऐतिहासिक पाऊल। आजचा दिवस कोकणाच्या विकासाच्या एकंदरीत इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं जाणार आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेला निर्णय यामुळे असंख्य कोकणातली मुलं जे मुंबईमध्ये आज नोकरीसाठी येत आहेत, गावाकडे गावाची जी वाट म्हणजे आठवण करतात आणि फक्त नोकरी धंद्यासाठी मुंबईला गाव सोडून येतात,
ते जेव्हा परत गावाकडे जातील निश्चित पद्धतीने आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना आशीर्वाद देतील.